नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC JD मध्ये झालेल्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहत आहोत. आजही आपण 11 जानेवारी 2023 शिफ्ट 2 मध्ये झालेला पूर्ण पेपर पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तसेच मित्रांनो, प्लेलिस्ट देखील चेक करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटतील आणि जी या प्रश्नपत्रिकेची PDF आहे ती PDF मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची PDF भेटून जाईल. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीने विलिनीकरणाच्या धोरणानुसार झाशीचे विलिनीकरण कोणत्या वर्षी केले? तर 1854 साली लॉर्ड डलहौसीने विलिनीकरणाच्या धोरणानुसार झाशीचे विलिनीकरण केले. यानंतर चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर हे बेंगळुरू शहरामध्ये आहे. कथकली नृत्य प्रकारातील योगदानासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हटलेलं आहे? तर मिलिना साल्विनी यांना कथकली नृत्य प्रकारातील योगदानासाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश आहे? तर मूलभूत अधिकारांचा समावेश आहे भाग 3 मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी डॅश डॅश मध्ये जलजीवन मिशन लॉन्च केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये जलजीवन मिशन लॉन्च केलं आहे. यानंतर लक्ष्य सेन कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? तर जो लक्ष्य सेन आहे तो बॅडमिंटन खेळाचा खेळाडू आहे. 1992 मध्ये पद्मविभूषण मिळालेल्या सर्वात तरुण नर्तकीचे नाव खालीलपैकी कोणते होते? तर सोनल मानसिंग हे 1992 मध्ये पद्मभूषण मिळालेल्या सर्वात तरुण नर्तकीचे नाव होते. जगाच्या एकूण भूभागात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर 2.4% हा जगाच्या एकूण भूभागात भारताचा वाटा आहे. यानंतर कोणता पर्याय बुलिमियाचे सर्वोत्तम वर्णन करतो? तर तो वर्णन करणारा पर्याय आहे खाण्याच्या संबंधी विकार. उत्तर भारतातील लोक कोणत्या सणावर लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा करतात? तर दिवाळी या सणावर उत्तर भारतातील लोक लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा करतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार डॅश डॅश म्हणजे ग्रामीण भागासाठीचे कलम 24(3) ख अंतर्गत स्थापन केलेली स्वशासन संस्था होय. तर पंचायत. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील दारिद्र्य रेषेचा अंदाज घेण्यासाठी नमुना सर्वेक्षण करते? तर ती आहे NSO. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये भारतातील खैरागड छत्तीसगड येथून खालीलपैकी कोण विधानसभेचे सदस्य झाले? तर विधानसभेचे सदस्य झालेले यशोदा वर्मा. शेणाचा वापर शेतीमध्ये डॅश डॅश म्हणून केला जातो? तर शेणाचा वापर शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून केला जातो. जून 2022 मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ACC राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर दिनकर गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. कोणता जलमार्ग अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो म्हटलेला आहे? तर जो पनामा कालवा आहे तो अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो. एखादे भांडे दीर्घकाळ ओलसर हवेच्या संपर्कात राहते, हे हलके हिरवे कोटिंग प्राप्त करते. तर ते भांडे कशाचे बनलेले आहे म्हटलेलं आहे? तर ते भांडे तांब्याचे बनलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी भारत मुख्यतः डॅश डॅश उद्योगासाठी ओळखला जात असे? तर तो हस्तकला उद्योगांसाठी ओळखला जात असे. आता कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची ने-आण करण्यासाठी
कोणत्या वाहतुकीचा वापर केला जात असे, तर पाईपलाईन. यानंतर डॅश डॅश यांनी हर्षवर्धनच्या दरबारामध्ये बराच वेळ घालवला आणि त्याने काय पाहिले याची सविस्तर माहिती दिली. तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की xuanzang हा जो आहे तो हर्षवर्धनच्या दरबारामध्ये बराच वेळ काळ घालवला होता त्याने, आणि काय पाहिले याची सविस्तर माहिती दिली होती. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 1, 2 आणि 3 निष्कर्षानंतर 3 विधाने दिली आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. सर्व बॉक्स कुत्रे आहेत. सर्व बॉक्स काय आहेत? कुत्रे आहेत. त्यानंतर काही कुत्रे उंदीर आहेत. काही कुत्रे काय आहेत? उंदीर आहेत. त्यानंतर काही उंदीर सफरचंद आहेत. आता काही उंदीर सफरचंद आहेत अशा प्रकारची डायग्राम बनणार आहे. कोणताही बॉक्स कुत्रा नाही. कोणताही बॉक्स कुत्रा नाही. आता सर्व बॉक्स कुत्रे आहेत इथं म्हटलेलं आहे, कोणताही बॉक्स कुत्रा नाही, म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यानंतर काही उंदीर कुत्रे नाहीत, हाही निष्कर्ष चुकीचा आहे. काही सफरचंद उंदीर आहेत, म्हणजेच फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 1 फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या दिलेल्या आहेत 5, 11, 23, 47, 95 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता हा प्रश्न सोडवत असताना 5 गुणाकारामध्ये 2 अधिक 1, त्यानंतर 11 गुणाकारामध्ये 2 अधिक 1, त्यानंतर 23 गुणाकारामध्ये 2 अधिक 1, 47 गुणाकारामध्ये 2 अधिक केलेला आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे? 95 गुणाकारामध्ये 2 अधिक 1 करावं लागेल. 95 आणि जर 2चा गुणाकार केला तर किती येणार? 190 येणार आहे. 190 प्लस 1 किती? 191. ऑप्शन नंबर 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये CLUTCH हे DNXXHN असे लिहिले जाते आणि क्रेडिट हे DTHHNZ असे लिहिले जाते. त्या भाषेमध्ये बुलेट कसे लिहिले जाईल म्हटलेलं आहे. काय आहे? WALLET. या ठिकाणी जर निरीक्षण केलात तर सुरुवातीला +1 केलेला आहे, म्हणजे +1 केल्यानंतर काय येणार आहे? X. त्यानंतर +2 करायचे आहेत, म्हणजे काय येणार? C, XC. त्यानंतर +3 करायचे आहेत, L मध्ये +3 केलात तर O येणार. परत L मध्ये +4 करा, P येणार. E मध्ये +5 करा, J येणार. आणि T मध्ये +6 करा, Z येणार. XCOP J आणि Z कोणत्या ठिकाणी आहे? XCOP J आणि Z, तर ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. बघा या ठिकाणी किती फरक आहे. XCO फक्त इथं आणि इथं आहे. इथं GPZ दिलेलं आहे, इथं PJZ दिलेलं आहे. 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा म्हटलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही H पासून P पर्यंतचा विचार केला, P पासून X पर्यंतचा आणि X पासून F पर्यंतचा, तर +8 केलेले आहेत. इथं +8 करा F मध्ये, म्हणजेच +8 केल्यानंतर काय येणार आहेत? तर N येणार आहेत. त्यानंतर S, K, C आणि U
या ठिकाणी -8 करत चला. आता यू नंतर -8 केले तर किती येणार आहेत, m येणार आहेत, म्हणजे +8 आणि नंतर -8 केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर हा जो पुढील प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की रिझनिंगचे आणि मॅथचे प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहेत, ज्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागा खालीलपैकी कोणता पर्याय घेईल म्हटलेला आहे. आणि या संख्या मालिका कशी आहे, 416, 341, 276, प्रश्नार्थक चिन्ह आहे, 176, 141 आणि 116. आता असे प्रश्न सोडवत असताना मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की फरक घ्या. फरकानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर 90% जास्त खात्री आहे की येणार म्हणजे येणारच. आता या ठिकाणी आपण फरक घेऊन पाहूया. 416 आणि 341 मध्ये 75चा फरक आहे. आता या ठिकाणी 65चा फरक आहे. इथं काय येणार आहे माहिती नाही. या ठिकाणचा फरक बघू. शेवटी या दोघांमध्ये 25चा फरक आहे, या दोघांमध्ये 35चा फरक आहे. म्हणजे निश्चितच जो इथं फरक येणार आहे तो कितीचा येणार आहे, या ठिकाणी 55चा फरक येणार आहे, 65 नंतर 55चा. आणि या ठिकाणी कितीचा येणार, 45चा. आता 276 वजा हे 55 केले, 276 वजा जर 55 केलात तर किती येणार, 221. म्हणजे या ठिकाणी किती येणार, 221. ऑप्शन नंबर 4. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये, यानंतर तर क्रेडिटसाठी काय लिहिले जाईल विचारलेलं आहे. CREDIT. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर ई साठी जे F येणार आहे ते इथं घेतलेलं आहे सुरुवातीला. त्यानंतर आर साठीचं S या ठिकाणी आणि C नंतर D येणार आहे, म्हणजे या ठिकाणी येणार आहे. त्याचप्रमाणे आता इथं +1 केलं होतं, या ठिकाणी +2 करायचं आहे. T नंतर V +2 केल्यानंतर I नंतर JK आणि D नंतर EF. अशा प्रकारचं हे लॉजिक आहे या ठिकाणी. असा प्रश्न तुम्हाला सोडवताना लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे अशा प्रश्नांची देखील प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तर FSD आणि VKF कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणजे 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत. भागाकार आणि मायनस या चिन्हांची. तर या ठिकाणी 54 आहे, गुणाकारामध्ये 8 आहे, वजाच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, भागाकारामध्ये 48, भागाकारच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, -12 अधिक 27. आता मी याला या पद्धतीने लिहू शकते का, 54 गुणाकारामध्ये 8, हे 1 छेदस्थानी 48, इथं गुणाकारामध्ये -12 अधिक 27. आता 8 × 8, 8 सख्ख 48 आणि 6 × 6, 6 × 9 54. आता या ठिकाणी 9 -12 अधिक 27, म्हणजे हे -3 अधिक 27 म्हणजेच किती येणार, 24. तर ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 1 मधील. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना Q दिलेला आहे, त्यानंतर इथे W आहे. इथे जर तुम्ही बघितला तर XYZ म्हणजे +3 केलेले आहेत, त्यानंतर ABC म्हणजे +3 केलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, +3 करावे लागणार. मग जर Q मध्ये जर आपण +3 केले
तर काय येणार, टी येणार आहे. म्हणजे इथे या ठिकाणी टी येणार. टीमध्ये +3 केला तर डब्ल्यू येणार. त्यानंतर दुसऱ्या जर क्रमांकाचं बघितलं तर इथं जी नंतर आय आहे, नंतर इथं आय नंतर के आहे, म्हणजेच +2 केलेले आहेत. सुरुवातीला +3 नंतर +2. या ठिकाणी सीमध्ये +2 करा. काय येणार आहेत, ई येणार आहेत. टी आणि ई येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरला जर बघितलात, यस आहे, इथं क्यू आहे, इथं ओ पी क्यू, या ठिकाणी काय येणार, आर येणार. म्हणजे असं जर गेलात तर -1, या साईडने गेलात तर +1. टी ई आर शेवटला बघितलात तर डी. त्याच्यानंतर इथं व्ही एक्स आणि झेड दिलेला आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, बी येणार आहे. टी ई आर बी, ऑप्शन नंबर 2 मध्ये टी ई आर बी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर पुढील प्रश्न, गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन निवडा जे अनुक्रमे स्टार चिन्हाच्या जागी ठेवता येईल पण समीकरण संतुलित राहील असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना आपण ऑप्शन नंबर घेणार आहोत. 1 नंबरचं 14 वजा 1, त्यानंतर भागाकारामध्ये 15, गुणाकारामध्ये 75 अधिक 21 बरोबर काय येणार आहे, 30 येणार आहे. आता सॉल्व करूया. हे 14 वजा 1 भागाकाराच्या ठिकाणी मी अशा पद्धतीने गुणाकारात 1 छेदस्थानी 15 लिहू शकते. 75 अधिक 21, 15 × 1 = 15, 15 × 5 = 75. हे 14 वजा हे 1 गुणाकारामध्ये 5 आहेत, म्हणजे -5 अधिक किती, 21. 14 मधून 5 गेले, राहिले 9, 9 अधिक 21 किती येणार आहेत, 30. म्हणजे जो ऑप्शन नंबर 1 आपण घेतला तो काय आहे, बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. व्यक्ती किती आहेत, 8 व्यक्ती आहेत. उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सुरुवातीला या पद्धतीने करून घ्या. उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. एच्या डावीकडे फक्त 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. म्हणजे आता ई कुठे येणार, या ठिकाणी येणार, कारण एच्या डावीकडे फक्त 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. त्यानंतर बी एच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. जो बी आहे तो एच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर, म्हणजे बी कुठे येणार, या ठिकाणी येणार. त्यानंतर फक्त बी आणि डी मध्ये 4 जण बसलेले आहेत. आता बी या ठिकाणी आहे, मग डी या ठिकाणी येणार, कारण मध्ये किती बसलेले आहेत, 4 जण बसलेले आहेत. 1 2 3 आणि 4 जण बसलेले आहेत. डी या ठिकाणी येणार. त्यानंतर एफ लगेच जीच्या उजवीकडे बसला आहे. सी ओळीच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. ई एचच्या उजवीकडे एका ठिकाणी बसतो. एच आणि ए मध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत. आता जागा भरपूर शिल्लक आहेत आणि कोणाला कुठं बसवावं हे समजत नाही. अशा वेळेस काय करायचं, एफ लगेच जीच्या उजवीकडे बसला आहे. एफ जो आहे तो कुठे येणार आहे, जीच्या उजवीकडे येणार आहे. सी ओळीच्या कोणत्याही टोकाला, म्हणजे इथं सी येणार नाही आणि इथं पण सी येणार नाही. जी आणि एफ एक लगट पाहिजेत, म्हणजे इथं आणि इथे येणार आहेत का, नाही. म्हणजे जी इथे येणार, एफ इथे येणार. त्यानंतर सी ओळीच्या कोणत्याही टोकाला, म्हणजे एकच इथं जागा शिल्लक राहिली, इथं सी बसणार. ई एचच्या उजवीकडे एका ठिकाणी, कुठल्या निश्चित माहीत नाही, एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ई हा एचच्या उजवीकडे, ई जो आहे, सॉरी, ई इथे येणार, कारण तो एचच्या उजवीकडे, एचची ही उजवी बाजू कोणत्याही एका ठिकाणी बसतो, म्हणजे ई इथं बसणार. प्रश्न काय आहे, एच आणि ए मध्ये किती व्यक्ती आहेत, हा एच आणि हा ए, या दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पर्सेंटेजचा अर्थ काय आहे, भाऊ. प्लसचा अर्थ काय आहे, मुलगी. बरोबर चिन्हाचा अर्थ काय आहे, मुलगा. आणि हॅशटॅगचा अर्थ काय आहे, पत्नी. आता प्रश्न सोडूया. ए प्लस बी म्हणजेच ए ही बीची काय आहे, मुलगी आहे. ए ही मुलगी कोणाची आहे, बीची मुलगी आहे. बी पर्सेंटेज सी, पर्सेंटेजचा अर्थ आहे भाऊ. बी
पी हा क्यूचा भाऊ म्हटलेला आहे, म्हणजेच ए मुलगी म्हटलं होतं बीची, या ठिकाणी ए ही मुलगी होती कोणाची, बीची, आणि बी पर्सेंटेज सी म्हणजे बी हा भाऊ आहे सीचा. त्यानंतर सी बरोबर डी म्हणजे सी हा डीचा काय आहे, मुलगा आहे. या ठिकाणी सी हा कोणाचा मुलगा आहे, डीचा मुलगा आहे, म्हणजे डी या ठिकाणी येणार. आणि डी हॅशटॅग एफ म्हणजे काय, डी ही क्यूची पत्नी म्हणजे डी ही एफची पत्नी असणार आहे. डी ही एफची पत्नी, एफ हा पती, एफचा येशी संबंध काय, एफ या ठिकाणी आहे, ये या ठिकाणी आहे. आता एफचे हे वडील बी आणि बीचे हे वडील एफ, म्हणजेच एफचा येशी का संबंध असणार आहे, आजोबाचा. डीशी विचारला तर आजीचा, आणि एचा या दोघांशी विचारला तर ही नात आहे त्यांची. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी PUR, PUR, PUR आणि PUR सर्व ठिकाणी समान आहे. त्यानंतर आपण चौथ्या क्रमांकाचा अल्फाबेट बघूया. या ठिकाणी व्ही आहे, या ठिकाणी एस आहे, या ठिकाणी पी आणि या ठिकाणी ई सुरुवातीला येतं आपल्या वर्णमालेमध्ये. मग जे ई आहे ते सुरुवातीला येणार आहे, म्हणजेच 4 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. 4 नंबर एकाच ठिकाणी दिसत आहे, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो. फक्त काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की इथे 3 अल्फाबेट समान आहेत या ठिकाणी, म्हणून चौथ्या नंबरकडे जायचं. चौथ्यापैकी कोणता सुरुवातीला येतो इंग्रजी वर्णमालेमध्ये ते पाहायचं. आता इथं ई येतो म्हणून मी 4 नंबरचा घेतला, त्यानंतर हा 4 नंबरचा कटला. आता इथं PUV आहे, PURS आहे आणि PURP आहे. मग पी अगोदर येतं म्हणजे PURP आधी पर्पल येणार 3 नंबरला, त्यानंतर एस नंतर येतं म्हणून पर्स येणार, आणि त्यानंतर PURVEY हे येणार. आता PUTTER आणि PUSTULE आहे. इथं यस अगोदर येणार, PUS, टी नंतर येणार हे 3 नंबरचं, म्हणजेच PUS 6 नंबरचा येणार आणि शेवटी 5 नंबरचा येणार. अशा प्रकारचं फक्त निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 8 व्यक्ती आहेत, 2 समांतर ओळीमध्ये बसलेल्या आहेत. प्रत्येक 4 व्यक्ती अशा प्रकारे ते एकमेकांना लागून आहेत की लोकांमधील अंतर समान आहे आणि एका रांगेतील लोक दुसऱ्या रांगेतील लोकांसमोर तोंड करून बसले आहेत. जी ओळ 1 आहे त्यामध्ये 6, 7, 8, 9 दक्षिणेकडे तोंड आहे, ही ओळ आहे. 1, 2, 3, 4 आहेत, यांचं दक्षिणेकडे तोंड आहेत, ही यांची उजवी बाजू, ही यांची डावी बाजू. मग जे 1, 2, 3, 4 आहेत ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत, म्हणजे ही यांची डावी बाजू, ही यांची उजवी बाजू. 9 त्याच्या ओळीच्या अगदी डाव्या टोकाला बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसतो. 9 कुठं बसतो, त्याच्या ओळीला बसलेल्या डाव्या टोकाच्या. आता इथं डावं टोक आहे, त्याच्या अगदी शेजारी म्हणजे इथं येणार, 9 इथं येणार. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की 4च्या विरुद्ध म्हणजे 4 इथं येणाऱ्याच्या समोर 3 ओळीच्या अगदी डाव्या टोकाला, 3 ओळीच्या अगदी डाव्या टोकाला म्हणजे 3 इथं येणार, आणि 2 लगेच त्याच्या शेजारी म्हणजे 2 इथे येणार. एकच जागा शिल्लक राहिली म्हणजे इथे 1 येणार. ओळीच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसलेला आहे, 1 बसलेला आहे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता इथं का बसले नाहीत, इथे त्यांनी अक्षरच दिलेले नाहीत. तुम्ही बघा इथं दिलेले आहेत का, दिलेच नाहीत. आणि उत्तरही काढायचं नव्हतं त्या ठिकाणी, फक्त खालीच काढायचं होतं 1, 2, 3, 4 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे असं म्हटलेलं आहे आणि फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. फिरवणे मान्य नाही, या ठिकाणी हा जो 3 नंबरची आकृती आहे ती या पर्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी अशा पद्धतीनं दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशात MN वर ठेवले जाईल असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी MN वर ठेवली जाणार आरशानंतर योग्य प्रतिमा येणार आहे ऑप्शन नंबर 2 मधील. यानंतर एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर तो खोलल्यावर कसा दिसेल.
आता या ठिकाणी 0 आहे, इथे येणार, परत इथे येणार, परत इथे येणार, हे 4 येणार, याच्या बाजूला एक रेष या इकडल्या बाजूला येणार. म्हणजेच हा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहू शकता. कारण ही जी रेष आहे फक्त इकडून एकदा येणार आणि इकडून एकदा येणार. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. त्याचप्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी झेडमध्ये यम आहे, यम नंतर के म्हणजे काय -2 केलेलं आहे, क्यू नंतर ओ -2 केलेलं आहे, झेड नंतर -2 करा, झेड नंतर जर -2 केलात तुम्ही या ठिकाणी ऑप्शन खाली आहेत. आता या ठिकाणी थोडंसं तर झेड नंतर जर तुम्ही -2 केलात तर तुमचं काय येणार आहे, एक्स येणार आहे. त्यानंतर यू नंतर व्ही दिलेला आहे म्हणजे +1, व्ही नंतर इथं यू नंतर परत व्ही म्हणजे ई नंतर काय येणार आहे, एफ येणार आहे, एक्स एफ. इथं जर तुम्ही पाहिलात तर इथं एफ, इथं एक्स एफ आहे, एक्स एफ या ठिकाणी आहे. 3 आणि 1 नंबरचा ऑप्शन येणार नाही. तिसऱ्या शब्दावरून आपलं उत्तर निघू शकतं, अक्षरावरून सॉरी. त्यानंतर तिसऱ्या नंबरला जर पाहिलात तर झेड नंतर एक्स दिलेला आहे म्हणजे -2. इथे या ठिकाणी ए नंतर वाय -2. आता या ठिकाणी काय आहे, बी आहे, बी नंतर जर तुम्ही -2 केलात तर काय येणार आहे, झेड येणार आहे. -2 केल्यानंतर एक्स एफ झेड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्स एफ झेड आहे, इथे एक्स एफ एफ दिलेला आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचनाकृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृत्ये करण्यास अनुमती नाही म्हटलेलं आहे. या ठिकाणी 6 आणि 9ची जर तुम्ही बेरीज केलात तर 15 येणार आहे. 15 गुणाकारामध्ये 9 135 येईल. त्यानंतर 13 आणि 16 आहे, 13 आणि 16ची बेरीज केलात तर 29 येणार. 29 गुणाकारात 9 केला तर 261 येणार. आता ऑप्शन नंबर जर 3चं जर तुम्ही निरीक्षण केलात, 7 आणि 17ची बेरीज किती येणार आहे, 24 येणार आहे. 24 गुणाकारामध्ये 9 केलात तर 216 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कंपनी सलग 3 प्रकारच्या सवलती देते. पहिली ऑफर 25% आणि 5%, दुसरी ऑफर 20% आणि 10%, तिसरी ऑफर 15% आणि 15%. ग्राहकांसाठी कोणती ऑफर सर्वोत्तम आहे म्हटलेलं आहे. आता जी पहिली ऑफर आहे ती 25% आणि 5%, हे छेदस्थानी 100 केला तर 1.25 येणार आहे. दुसरी ऑफर आहे 20% आणि 10%, हे जर 100 केला तर 2 येणार आहे या ठिकाणी. तिसरी ऑफर जी आहे 15% आणि 15%, छेदस्थानी 100 केलं तर हे येणार आहे 2.25. म्हणजेच कुठली ग्राहकांसाठी ऑफर सर्वोत्तम आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जी पहिली ऑफर आहे ती ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहे. यानंतर ए 72 दिवसामध्ये आणि बी 90 दिवसात एक काम करू शकतो. त्यांनी 30 दिवस एकत्र काम केलं आहे आणि मग बीनं काम सोडलेलं आहे. तर उर्वरित काम करण्यासाठी एने घेतलेले दिवस शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ए हा किती दिवसामध्ये करतो, 72, बी हा किती दिवसामध्ये करतो, 90. यांचा जर आपण लसावी घेतला तर तो किती येणार आहे, 360. म्हणजे जे 360 काम आहे ते पूर्ण ए 72 दिवसामध्ये करतो. एका दिवसात किती करतो तो, 5. बी एका दिवसामध्ये किती करतो, 4. त्यांनी 30 दिवस एकत्र काम केलेलं आहे. एका दिवसाला ते किती काम करतात, 9. 30 दिवस एकत्र काम केलं म्हणजे काम किती केलं त्यांनी, 270.
टोटल वर्क आपलं किती होतं 360, त्याच्यामधून हे 270 वजा करा, उरणार किती 90. उर्वरित काम करण्यासाठी एने घेतलेले दिवस शोधा म्हटलेलं आहे. एका दिवसामध्ये 5 करतो, 90 काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागणार आहेत, 5 ने 90ला भाग द्या, 18 पंचे 90, म्हणजेच 18 दिवस लागणार आहेत एला काम करण्यासाठी. यानंतर पुढील प्रश्न 8, 16, 20 आणि 32 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 8, 16, 20 आणि 32 ने भाग जाणारी 120ला तर जाणार नाही, त्यानंतर 200ला पण जाणार नाही, 144ला जाणार नाही, 160 ही सर्वात लहान संख्या आहे. यानंतर बॉडमास आहे 40 वजा 20 वजा 14 वजा, आता अगोदर हा कंस सोडवून घ्या, 16 दिलेला आहे, वजा 6 चोक 24, परत वजा 2, या ठिकाणी या दोघांची वजाबाकी केलात तर वजा 8 येणार, या ठिकाणी वजा 2 म्हणजे हे वजा 10 येणार, या ठिकाणी किती आहेत 14, 14 वजा हे वजा 10 म्हणजे किती येणार 24 येणार. इकडे 20 आहेत, 20 वजा 24 किती येणार वजा 4, आणि 40 वजा वजा 4 म्हणजेच किती 44, ऑप्शन नंबर 3. यानंतर क्रिकेट क्लबमधील सरासरी उपस्थिती गेल्या वर्षी 5640 वरून यावर्षी 3820 पर्यंत घसरली. गेल्या वर्षी यावर्षीच्या तुलनेत टक्केवारी किती कमी झाली असं म्हटलेलं आहे. तर किती होती 5640 होती, मग 5640 मधून हे 3820 वजा करा आणि गुणाकारामध्ये 100, मग 5640 यांची वजाबाकी केला तर येणार आहे 1820, गुणाकारामध्ये 100. आता हे सॉल्व केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर येणार आहे 32.26%, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे एक संख्या 30% वाढली, त्यानंतर परत 30% वाढली, मूळ क्रमांक पुनर्प्राप्त करण्यासाठी वाढलेली संख्या किती टक्क्याने कमी करावी म्हटलेलं आहे. प्रश्न वाढवलेला आहे या ठिकाणी. आता अगोदर 30% वाढवली म्हणजे 130, नंतर परत 30% वाढवली म्हणजे 130, छेदस्थानी किती येणार 100, हे 2 शून्य कटले, 13चा वर्ग किती 169, म्हणजे 69% वाढलेली आहे. आता जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी किती टक्क्याने कमी करावी म्हटलेलं आहे. 69 कितीवर वाढलेली होती 169 वर, त्यानंतर गुणाकारामध्ये किती 100. हे सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 40.82. कमी करावी म्हणलेली आहे म्हणून आपण 169 घेतलं, किती वाढली होती 69 वाढलं होतं आणि गुणाकारामध्ये 100 केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न 14 सेंटीमीटर त्रिज्येच्या गोलाचे वक्रीय पृष्ठक्षेत्रफळ काढा असं म्हटलेलं आहे. आता यांचा भर असे प्रश्न विचारण्यावर खूप आहे. वक्र पृष्ठफळ काढा, शंकूचे घनफळ काढा, हे सूत्र तुम्ही पाठ ठेवा. या ठिकाणी वक्रीय पृष्ठक्षेत्रफळ म्हटलेलं आहे, त्याचं सूत्र आहे 4πr². 4 घ्या, गुणाकारामध्ये 22/7 घ्या, गुणाकारामध्ये 14 आणि गुणाकारामध्ये 14, 7 ने भाग द्या, 7 1 7, 7 2 काय 14. आता 4 गुणाकारामध्ये 22, गुणाकारामध्ये 14 आणि गुणाकारामध्ये 2 आहे. या सर्वांचा गुणाकार केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 2464 सेंटीमीटरचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर जर x थेट y प्रमाणात आहे आणि y बरोबर 8 असेल तेव्हा x बरोबर 10 असेल, तर y बरोबर 36 असताना x चे मूल्य किती असेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना काय दिलेलं आहे, y बरोबर 8 असताना x बरोबर 10, मग काय म्हटलेलं आहे y बरोबर 36 असताना x बरोबर किती, या पद्धतीने सोडवायचं आहे. 36 गुणाकारामध्ये 10 छेदस्थानी 8, इथं 4 2 8, 4 9 36, परत इथं भाग द्या, बे 1 बे 5 10, 9 5 किती 45, ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न
बस जी आहे ती दुचाकीपेक्षा 20% वेगाने प्रवास करू शकते. दोन्ही एकाच वेळी एकाच ठिकाणाहून सुरू होतात आणि एकाच वेळी 60 किलोमीटर अंतरावर त्याच गंतव्यस्थानावर पोहोचतात. जरी वाटेत बस 10 मिनिटासाठी स्थानकावर थांबते तर बाईकचा वेग किती असेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना बस जी आहे ती 20% वेगाने 120 60 किलोमीटर अंतरावर म्हणलेलं आहे आणि त्याच गंतव्यस्थानावर पोहोचतात. जी बाईक आहे ती 100. हा शून्य कटला संक्षिप्त रूप करा. बेसक 12 आणि बेपंचे 10 याचं उलट करा वेगांचं. 5 असं 6 येईल. याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 1चा आहे. छेदस्थानी 6 1 बरोबर किती येणार आहे आपलं? 10, कारण 10 मिनिटासाठी म्हणलेलं आहे. तर 6 बरोबर किती? 10 गुणाकारामध्ये 6 किती येणार? 60. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे की 10 व्यक्तीपैकी 9 व्यक्तींनी त्यांच्या नाश्त्यावर प्रत्येकी 15 रुपये खर्च केले. 10वी व्यक्ती सरासरी खर्चापेक्षा रुपये 9 अधिक खर्च करते. त्या सर्वांनी खर्च केलेली एकूण रक्कम शोधा म्हटलेलं आहे. आता 10 व्यक्तीपैकी 9 व्यक्तींनी 15 रुपये खर्च केले म्हणजे 15 9 किती? 135. 9 व्यक्तींनी खर्च केलेले आहेत प्लस 9 करा किती येणार? 144 येणार. 144 छेदस्थानी 9 करा किती येणार? 16 रुपये येणार प्रत्येकी. म्हणजे 16 गुणाकारामध्ये 10 व्यक्ती आहेत म्हणून 10 किती येणार? 160 रुपये. ऑप्शन नंबर 4. यानंतर 11 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे. सोडवा आणि कमेंटमध्ये त्याचा आन्सर सांगा. यानंतर पुढील प्रश्न, द्रव्याचे वजन त्याच्या आकारमानाच्या थेट प्रमाणात असते. 12 किलो वजन असलेल्या द्रव्याचे आकारमान 3 लिटर आहे. तर 4 लिटर आकारमानाच्या द्रव्याचे वजन किती असेल म्हटलेलं आहे. 3 लिटर असणाऱ्या द्रव्याचे वजन किती आहे? 12 किलो आहे. तर 4 लिटरचे किती? 12 चोक 48 छेदस्थानी 3 करा. हे किती येणार? 16 म्हणजे 16 किलो येणार. ऑप्शन नंबर 2. एक पुस्तक 300 रुपयांना 20% सवलतीसह सूचीबद्ध आहे. विक्री किंमत 216 रुपये आणण्यासाठी किती अतिरिक्त सवलत द्यावी असं म्हटलेलं आहे. तर 300 रुपयांना 20% सवलतीसह म्हणजे 300चे जर 80% काढले तर ते किती येणार आहेत? 240 येणार आहेत. किती? मग हे 240 आले. किंमत 216 रुपये आणण्यासाठी किती अतिरिक्त सवलत द्यावी म्हटलेलं आहे. 240 216 म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर राहणार 24. गुणाकारामध्ये किती येणार? सवलत किती द्यावी? आपण 10%. 10 छेदस्थानी 100 ठिकाणी 100 करा. इथं भाग जर दिलात तर 24 1 24. 1 गुणाकारामध्ये 10 किती येणार आहे? 10%. ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी मी 240 आणि 216ची वजाबाकी केलेली आहे. ते 24 आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, जर घनाच्या सर्वात लांब कर्णाचे माप वर्गमुळामध्ये 432 सेमी असेल तर त्याचे घनफळ शोधा असं म्हटलेलं आहे. तर घनफळ शोधत असताना या ठिकाणी सूत्र आहे वर्गमुळात 3a बरोबर वर्गमुळात 432. मग हे जे वर्गमुळात 3a आहे बरोबर वर्गमुळामध्ये 432 छेदस्थानी 3 करा. वर्गमुळामध्ये याला छेदस्थानी 3 केल्यानंतर किती येणार आहे? 144. या साईडला वर्गमुळामध्ये 3a आहे. a बरोबर वर्गमुळामध्ये 144 गुणाकारामध्ये 3. आता हे 3a आणि हे 3a कॅन्सल झाले. यानंतर a बरोबर काय आलं? वर्गमुळात 144. a बरोबर काय आलं? 12. काय म्हटलेलं आहे? घनफळ शोधा. मग 12चा घन काय येणार आहे? 1728. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 140 मीटर आणि 160 मीटर लांबीच्या 2 गाड्या समांतर रेषावर धावत आहेत. एक 40 किलोमीटर प्रति ताशी आणि दुसरी 50 किलोमीटर प्रति ताशीच्या वेगाने एकमेकांकडे धावत आहेत. ज्या क्षणी 2 गाड्या एकमेकांना भेटतात
त्यानंतर त्या किती वेळात एकमेकांना ओलांडतील असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जो मीटर दिलेला आहे त्या मीटरची बेरीज करा. 140 आणि 160 छेदस्थानी 40 किलोमीटर आणि 50 किलोमीटर एकमेकाकडे धावत आहेत, म्हणजे 50 आणि 40 येणार. गुणाकारामध्ये यांची अगोदर बेरीज करा, ती येणार आहे 300. छेदस्थानी किती येणार? 90. वर दिलेला आहे किलोमीटर, खाली दिलेला आहे सेकंदमध्ये, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागणार? 5 छेदस्थानी 18 करावं लागणार. 300 छेदस्थानी 90 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. आता 18ने भाग द्या, 18 पंचे 90, परत 5ने भाग द्या, 5 × 30, परत इथं 5ने भाग द्या, 12चा भाग जाईल, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 12 सेकंद. यानंतर पुढील प्रश्न, ए एक काम 20 दिवसात करू शकतो, बी तेच काम 24 दिवसात करू शकतो. जर त्यांनी एकत्र काम केले तर पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? एकदम बेसिक प्रश्न आहे. ए करतो किती दिवसात? 20. बी किती करतो? 24. या दोघांची छेदस्थानी बेरीज लिहा, ती किती येणार आहे? 44. आता या ठिकाणी जर 4ने भाग दिला तर 4 × 4, 4 × 4 आणि 4 पंचे 20. 5 आणि 24चा गुणाकार 120. छेदस्थानी किती? 11. इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे, म्हणजे 11. 11 10 110. उरले किती? परत 10, ते इथे लिहायचे असतात, म्हणजे 10.10 छेदस्थानी 11. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक दुकानदार जो आहे तो 55 टॉफी विकून 11 टॉफीचा नफा कमावतो. कमावलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा असं म्हटलेलं आहे. 55 टॉफी विकतो आणि 11 टॉफीचा नफा कमवतो, म्हणजे मूळ खरेदी किंमत किती असणार? म्हणजे मूळ किती खरेदी करणार आहे तो? 44. त्याच्यावर फायदा कितीचा होत आहे? 11 टॉफीचा. आणि गुणाकारामध्ये 100. 11ने भाग द्या, 11 चोक 44. 4ने भाग द्या, इथे किती येणार? 25%. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, अरुणने संचिताकडून रुपये 1,12,500ला लॅपटॉप खरेदी केला. संचितला लॅपटॉपवर 25% नफा झाला. रमणने लॅपटॉप संचितला 20% नफ्यात विकला. रमणने लॅपटॉप किती किमतीत खरेदी केला असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी किती आहेत? 1,12,500. सुरुवातीला 25% नफा झाला, त्यानंतर 20% नफ्यात विकला आणि किती किमतीत खरेदी केला म्हटलेलं आहे. त्यात 100 छेदस्थानी 125, त्यानंतर 100 छेदस्थानी 120. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 75,000. ऑप्शन नंबर 1. 19 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रिक्त स्थान की पूर्ति उचित संज्ञा शब्द से करे, डैश डैश तरल अवस्था में होता है. तो पारा तरल अवस्था में होता है. स्वर्ग का पर्यायवाची शब्द इनमें से क्या होगा? तो स्वर्ग का पर्यायवाची इनमें से है देवलोक, क्षितिज, ब्रह्मांड, जो नहीं आएगा. इसके आगे का सवाल है, निम्न में से किस वाक्य में गंगा के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग हुआ है? तो गंगा का कालिंदी में स्नान करना फलदायक होता है. कालगंगा का जल बहुत पवित्र होता है. वेदवती का जल अत्यंत पवित्र होता है और देव नदी का जल पवित्र होता है. तो गंगा के लिए पर्यायवाची शब्द आया है यहाँ पे देव नदी का जल पवित्र होता है. ऑप्शन नंबर 4. भारत देश के रहने वाले बहुत सारे लोग गौतम बुद्ध के अनुयायी थे. वाक्य में प्रयुक्त अनुयायी का विलोम शब्द क्या है? अनुयायी का विलोम कहाँ है यहाँ पे? तो विरोधी आएगा. वीर और साहसी पुरुष साधारण नहीं होते अपितु डैश डैश प्रतिभा से युक्त होते हैं. तो वीर और साहसी पुरुष साधारण नहीं होते अपितु विलक्षण प्रतिभा से युक्त होते हैं. दादा दादी का सबसे जीवन में पूजनीय स्थान होता है. उपरोक्त वाक्य के किस भाग में अशुद्ध वर्तनी वाला शब्द है? तो अशुद्धि वर्तनी वाला शब्द है दादा दादी का सबके जीवन में पूजनीय स्थान.
निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। जो प्रमाण द्वारा सिद्ध न हो सके उसे कहते हैं अप्रमेय। जो अपनी जगह से न डिगे, वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए। तो उचित शब्द है अडिग। निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए। जिसे पार करना कठिन हो उसे कहते हैं दुस्तर। निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द है बहती गंगा में हाथ धोना, अवसर का फायदा उठाना। रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित विकल्प चुनिए। आवश्यक काम में रत रहने के कारण मुझे अवकाश नहीं मिला। रत के लिए शब्द आएगा व्यस्त होने के कारण मुझे अवकाश नहीं मिला। लाल किला भारत की डैश डैश इमारत है। वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शुद्ध शब्द द्वारा कीजिए। तो लाल किला भारत की ऐतिहासिक इमारत है। वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन कीजिए। प्रत्येक भारतवासी को हिंदी का सामान्य ज्ञान होना चाहिए। तो प्रत्येक भारतवासी को हिंदी का व्यवहारिक ज्ञान होना चाहिए। निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से शुद्ध है? रघुवीर मेरा अग्रज भाई है। रघुवीर मेरा अग्रज बड़ा भाई है। रघुवीर मेरा अग्रज छोटा भाई है। सही शब्द शुद्ध वाक्य कैसा रहेगा कि रघुवीर मेरा अग्रज है। अग्रज का ही अर्थ होता है बड़ा भाई। ऊंट के मुंह में पान भरना। रेखांकित वाक्यांश के लिए स्थान पर वाक्यांश क्या होगा? तो ऊंट के मुंह में पान भरना यानी जीरा देना। निम्नलिखित गद्यांश के लिए कुछ शब्द हटा दिए गए हैं। विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। बाबा जी भी मनुष्य ही थे। अपने वस्तु की डैश डैश दूसरे के मुख से सुनने के लिए उनका हृदय अधीर हो गया। तो बाबा जी भी अपनी वस्तु की प्रशंसा दूसरे के मुख से सुनने के लिए उनका हृदय अधीर हो गया। घोड़े को खोलकर बाहर गए, डैश डैश वायु से उड़ने लगा। तो इसके लिए सही शब्द है घोडा वायू वेग से उडणे लगा। मित्रांनो, याच्या नंतरचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी PDF मध्ये आलेले नाही आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.